तर नमस्कार मित्रांनो, आज आलोय आपण अकोला इथे आज कृषी प्रदर्शन आहे। कृषी प्रदर्शन हे 3 दिवसाचं असते। तर आपण इथे वेगवेगळ्या मशिनरी बद्दल वेगवेगळे जुगाड इथे आलेले आहेत, तर त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर चला तुम्हाला पण मी दाखवतो। नमस्कार मित्रांनो, आपण एक पॉवर वीडर घेऊन आलोय। तर गणेश सर आपल्याला याच्याबद्दल माहिती सांगेल। तर काय सांगाल सर याच्याबद्दल? कंपनीचं नाव आहे हस्कवर्ना। हस्कवर्ना ही स्वीडिश कंपनी आहे, मेड इन स्वीडनची। बरं। आणि ही नवीन कंपनी नसून 333 वर्ष जुनी कंपनी आहे। बापरे। हो। आणि या कंपनीचा विशेषता म्हणजे अशी आहे की याच्या तुम्ही तरुण मुलांना माहिती असेल की केटीएम ची जे ड्यूक आहे, टू व्हीलर तिचं मॅन्युफॅक्चर बाय इंजिन जे आहे मॅन्युफॅक्चर बाय हस्कवर्ना। म्हणजे याच कंपनीने इंजिन मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे। आणि इंजिन पण आता हे जे मशीन आहे आपले पूर्ण हस्कवर्नाचीच आहे। आणि हे आमच्याकडे आम्ही राधाई ॲग्रो एजन्सी अमरावती आणि आता एक आउटलेट आता अकोल्याला पण आम्ही सुरू केलेला आहे। अकोल्याला पण आता तुम्हाला मिळून जाईल। बरोबर। याचा ऍव्हरेज वगैरे काय? याचा ऍव्हरेज आपल्याला एका तासाला 1 लिटर पेट्रोल। बरोबर। 1 लिटर पेट्रोलवर चालते। हे पेट्रोलवर चालणारी गाडी आहे। आणि याच्यावर चालणारे जे काम आहेत, जे शेतीमध्ये आंतर मशागतीचे जे आपण काम करतो, बरोबर। आणि हे मशीन आपण बैलजोडी जे असते, बैलजोडीला पर्याय म्हणून हे मशीन आपण पॉवर वीडर यूज करतो। बरं, कुठले आपण यंत्र लावू शकतो याला आपण सेंटर रोटरी याच्या सोबतच येतो। आपण ते 4.5 फुटाचं करू शकतो, 3.5 फुटाचं सुद्धा करू शकतो, आणि 2.5 फुटाचं सुद्धा करू शकतो। आणि ते आपल्या अंतरानुसार आपण ते चालवू शकतो शेतामध्ये। बरोबर। आणि याच्या मागे लागणारे जे आहे वखरणी आहे, डवरणी आहे, त्याला एक भर द्यायचं एक रेझर येते, ते पण आपण याला लावू शकतो। बरं। आणि याच्या सोबत आपल्याला कुठले यंत्र याच प्राइस मध्ये मिळेल? या प्राइस मध्ये फक्त सेंटर रोटरी जी आहे, ते सेंटर रोटरी याच्या सोबत मिळते। जर वखर लागला तर वखर आपल्याला अलग मध्ये घ्यावं लागतं। त्याची किंमत आपल्याला 2000 रुपये द्यावी लागेल। जे रेझर असतं भर लावायचं, त्याची किंमत 3800 रुपये ते वेगळी द्यावं लागेल। आणि फक्त या मशीनची किंमत आपली 75,000 रुपये, आणि त्याच्यासोबत सेंटर रोटर येणार आहे। आपण कुठल्या पिकात वापरू शकतो? आपण कपाशीमध्ये वापरू शकतो, सोयाबीन मध्ये वापरू शकतो, संत्र्याला जे उखरी करायची आहे त्याच्यामध्ये आपण यूज मध्ये आणू शकतो। मोसंबी झाली, केळी झाली, ऊस झाला, टमाटी झाली, वांगी झाली, याच्यामध्ये आपण ती सांगतो ना। सोयाबीन मध्ये आपल्याला याला डवरं लावता येते बघा। त्याला आपण 2 पासा सुद्धा लावू शकतो, 4 पासा सुद्धा लावू शकतो। तो व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दाखवू शकतो। ठीक आहे। आणि याला आपण हँडल कसं करू शकतो? आपण याला हँडल आपण चालू केल्यानंतर माणूस इथं उभा राहतो, आणि चालू केल्यानंतर याला फर्स्ट गिअर आणि सेकंड गिअर फॉरवर्ड करायचं। चालू आपण ऑन ऑफ चं बटन दिलेलं आहे, ते ऑन केलं आहे, थोडीशी रेस्ट दिलेली आहे, आणि इथं समोर रिकॉइल दिलेला आहे। आता रिकॉइल आपण ओढल्यानंतर ते रिकॉइल दिलेलं आहे। रिकॉइल आपण असं ओढल्यानंतर मशीन चालू होईल। आता मशीन चालू झाली। समोर जर करायचं असेल तर आपण पहिला गिअर टाकला आणि क्लच दाबला। क्लच दाबल्यानंतर आपली मशीन समोर चालत आहे। आता पहिला गिअर टाकाल, वळाल मागं, पहिले गिअर टाकाल, वळा मागं, पहिला गिअर पडला। आता हे लॉक आहे, थोडा वर घेऊन तुम्ही क्लच दाबाल, थोडा दबाल, थोडा दाबा, आणि सोडल्यानंतर मशीन आपली जागेवर उभी राहाल। चालवायला एकदम इझी, आणि शेतात पण चालवायला आपल्याला असंच इझी जाईल। क्लच सोडल्यानंतर आपली गाडी जिथं आहे तिथं उभी राहाल। सोडल्यानंतर गाडी जागेवर जिथं आहे तिथं उभी राहाल। कोणत्याही गेरामध्ये असली तरी तिथंच उभी राहणार। धन्यवाद सर। ठीक आहे, ओके। आणि बंद करायचं असेल, बंद करायचं, ऑफ करून टाकायचं, झालं, बंद झाली।